जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेल मध्ये बघू शकत असाल की आपण आज 4 मुद्द्यावर बोलणार आहे. पहिला मुद्दा आहे की आयोगाने जे बदल केलेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आयोग बदल का करताय. तर एक लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे ठीक आहे, ज्याप्रमाणे स्टँडर्ड बदलत असतो किंवा स्पर्धा बदलत असतात, त्याप्रमाणे कॅरिक्युलम चेंज होत असतो, सिलेबस चेंज होत असतो. जसं मी तुम्हाला सांगतोय 1999 मध्ये युपीएससीनं एक जो आपला सिलेबस होता, हा सिलेबस बाहेर काढला आणि त्याच्याऐवजी वर्णनात्मक पद्धती आणली. मग आयोगाने 2013 मध्ये तोच सिलेबस घेतला जो युपीएससीनं 2019 मध्ये सोडला, 1999 मध्ये सोडला होता. त्यानंतर युपीएससीने जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न घेतला होता, हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एमपीएससीने स्वतःकडे घेतला. आता स्पर्धा वाढते. आतापर्यंत आयोगाकडे आलेली सर्वात जास्त पदांची संख्या आहे ते म्हणजे अर्जांची संख्या 4.66 लाख. आणि तुम्हाला माहिती आहे 2023 मध्ये जेव्हा 7,000 पदांची भरती झाली होती तेव्हा 4,66,000 अर्ज आले होते. आणि हे अर्ज जेव्हा आलेत तेव्हा आयोगाची इतकी तारांबळ उडाली होती की आज जर तुम्ही बघितलं, मी माझ्या सिटी बद्दल बोलतोय, अमरावतीमध्ये असं सिंगल शाळा नाही, सिंगल कॉलेज नाही किंवा सिंगल कॉन्व्हेंट नाही जिथे आयोगाने व्यवस्था केली नसेल. मग आयोगाला भीती काय आहे, तर आयोगाने सांगितलंय की आम्ही सरळ सेवा नावाचा जो प्रकार आहे हा बाद करतो आहे. आता सरळ सेवा बाद करण्याच्या मागचं रिझन हे होतं की ह्या परीक्षा आयबीपीएस घ्यायचं किंवा टीसीएस घ्यायचं आणि हे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन असल्यामुळे घोटाळे व्हायचे. सो त्याच्यामुळे आयोगाने मागच्या वेळेस सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी एक GR काढला आणि GR काढून म्हटलंय की आता सरळ सेवा हा प्रकार आम्ही बंद करतोय. हा फक्त वाहन चालक असेल यासाठी असेल आणि दुसरं म्हणजे गट ड साठी असेल. बाकी ठिकाणी मग हा प्रकार नसेल आणि सर्व पद आम्ही एमपीएससी कडे देऊ. म्हणजे आतापर्यंत सरळ सेवेत जे तलाठी, ग्रामसेवक, वरिष्ठ लिपिक आणि जे सर्व पद यायचे ते आता आयोगाकडे गेले. म्हणून एक लक्षात ठेवा, आता संवर्गामध्ये वाढ होणार आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की संवर्ग हे काय असतं, याला म्हणतात बेटा कॅडर. केडर म्हणजे काय असतं की बघा, पीएसआय हे केडर आहे, एसटीआय हे केडर आहे, एसआर हे केडर आहे, कनिष्ठ लिपिक हे केडर आहे. ते पद आणि त्या पदाचे सर्व कर्मचारी यांना केडर म्हणतात. जसं म्हणतो ना IAS केडर, महाराष्ट्र केडरचा अधिकारी आहे, ठीक आहे. सो हे केडर असते. केडर म्हणजे एक एक याला कॅडर म्हणतो किंवा केडर म्हणतो, ठीक आहे. सो प्रत्येक पदाचं नाव म्हणजे केडर असतं. आणि आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे ग्रुप बी मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पीएसआय दिसते, एएसओ दिसतंय, त्यानंतर एसटीआय दिसतंय आणि एसआर, हे 4च संवर्ग आहेत, 4च केडर आहेत, 4च प्रकारचे पद भरले जाते. पण याच्याही व्यतिरिक्त राज्य शासनामध्ये बरेच सारे नॉन गॅझेटेड पद आहेत की जे नॉन गॅझेटेड, जे क्लास 2 आहेत आणि नॉन गॅझेटेड आहे. मग आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय की बरेच सारे संशोधन सहाय्यक असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये क्लास 2 चे अधिकारी आहेत. सो यामध्ये ऍड होणार आहे. मग आपण असं केलंय की याच्यामध्ये रिसर्च ऑफिसर हे पद ऍड केलं, म्हणजे केडर ऍड झालं. कळतंय ना तुम्हाला मला काय सांगायचं आहे. असं ग्रुप सी मध्ये खूप सारे पद असतात. ग्रुप सी मध्ये ऍक्च्युली सर्वात मोठा संवर्ग, सर्वात मोठा जर असेल तर तो ग्रुप सीचा आहे. सो आयोगाने सांगितलं की आम्ही गट ब मध्ये असे अनेक सारे संवर्ग ऍड करणार आहे आणि सोबतच गट क मध्ये अनेक सारे संवर्ग ऍड करणार आहे. मग होईल असं की आम्ही आता सध्या जे 4 पदांसाठी भरती घेतोय, तर उद्या ग्रुप बी सी साठी हे जवळपास 208 संवर्ग होतील. आणि मग याच्या जागा हे आम्ही असं म्हणतात की आम्ही 6-7 पटीने काढू. मी तुम्हाला समजून सांगतोय, त्या जे आयोगाचे बदल आहे त्याला सपोर्ट नाही करत आहे. नाही तर तुम्ही लगेच मग शिक्षकांना अँटी नॅशनल घोषित करता. ठीक आहे, मी तुम्हाला समजून सांगतोय. मग समजून घ्या की आता 4 पदांऐवजी जर 208 संवर्ग ऍड होत असतील, 190 प्लस आहेत, मी 208 कन्सिडर करतोय. ठीक आहे. सो एवढे संवर्ग आहेत आणि आयोग म्हणतोय, शासन म्हणते की आम्ही 26,000 जागा काढू, म्हणजे 25-26 हजाराची जाहिरात येत जाईल. आयोगाला असं वाटतंय की जर आम्ही 26,000ची जाहिरात काढली, किंबहुना शासनाला वाटतंय जर आम्ही 26,000ची जाहिरात काढली, तर आज जे हे अर्जांची संख्या 4,66,000 आहे, ही संख्या उद्या चालून 12-15 लाख होईल. ऑब्वियस आहे. तुम्ही बघा सरळ सेवेमध्ये अर्जांची संख्या इतकी असते आणि मग यावेळी आम्ही तुम्हाला शाळा, पेपर प्रिंटिंग, ते पोचवणं हे इतकं देऊ शकत नाही, कारण की ते फार मोठी यंत्रणा असते. मी प्रशासनात काम केलंय, मला या गोष्टीचा अनुभव आहे.
पहिले तुमचा डिस्ट्रिक्ट ट्रेझरीमध्ये पेपर येतो एमपीएससी कडून, मग जो तुमचा आरडीसी असतो रेसिडेन्शियल, जो तुमचा डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतो त्याला निवासी जिल्हाधिकारी असतो, तो काही व्यक्तींना रिक्रूट करतो, ते पेपर पोहोचून देतात, अशा प्रकारची लिंकेज असते. सो त्यांनी सांगितलंय की आमच्याकडे जिल्ह्याच्या ठिकाणी एवढे सेंटर्स नाही, त्याच्यामुळे आम्ही असं करतोय की ह्या परीक्षा ज्या आहेत ह्या परीक्षा आता ऑनलाईन घेतोय. आता मुद्दा हा आहे की परीक्षा ऑनलाईन घ्यायला पोरांचा विरोध काय? विरोध असण्याचं पहिलं मोठं कारण आहे की ऑनलाईन पद्धतीमध्ये घोळ होतात, सर्व्हर हॅक होतात. आयोगाने सांगितले की आम्ही स्वतः निवडू, आयआयटी मुंबईच्या काही लोकांना, काही लोकांच्या चर्चा करू, स्वतःची पद्धत निवडू, पण तरीही ऑनलाईन मध्ये काय होतं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ही पद्धत मला तरी पटण्यासारखी नाही, कोणालाच पटण्यासारखी नाही. दुसरी आहे नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशन काय असतं यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे मी इथं सांगणार नाही. नॉर्मलायझेशन म्हणजे तेच, ठीक आहे, काय करायचं, एका पुण्याला लोटायचं आणि साताऱ्याला दान करायचं, सो दॅट इज नॉर्मलायझेशन. ठीक आहे, सो ही एक पद्धत आहे, ही पण पद्धत फार चुकीची आहे. ठीक आहे, आणि आजचीच अपडेट आहे की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही जुनी पद्धत आणू. आता आश्वासनांचं हे सरकार किती पक्का आहे, म्हणजे कोणतंही सरकार, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरच खरं होईल. ठीक आहे, झाले. संवर्ग काय सिस्टम आहे सांगितलंय, ऑनलाईन नॉर्मलायझेशन काय सांगितलं, जगातला सर्वात युनिक प्रकार, म्हणजे हा प्रकार फक्त आतापर्यंत आपण जेडब्ल्यू मध्ये बघितला होता, जो म्हणजे वर्षातून दोन ते तीनदा प्री घेणे, ठीक आहे, आणि एकदा मेन्स घेणे. मेन्स एकच होईल. मग सर यांना प्रूव्ह काय करायचं आहे, 2-3दा प्रिलिम्स घेऊन. त्यांचं म्हणणं असं आहे की समजा मी आहे, समजा असं समजू आपण एक्स नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याला आपण काय करूया, तो देईल जानेवारी मधली प्री, तो फेल झाला तर त्याला पुढच्या जानेवारी मध्येच एक चान्स असतो. आयोग म्हणतो नाही, ठीक आहे, तू ट्राय अँड एरर कर. ते म्हणता ना, एक विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे, धावा, धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा, पण काही कडून पुढे सरका, सो हा तो प्रकार. सो जानेवारीमध्ये जर हा कार्यकर्ता फेल होत असेल तर हा जून मध्ये प्रिलिम्स देईल, जून मध्ये पास नाही झाला तर हा नोव्हेंबर मध्ये देईल, आणि शेवटी सर्वात शेवटी तो कोणीतरी एक पास झाला तर तो मेन्सला असेल. म्हणजे एक लक्षात घ्या की एक कोणतीही परीक्षा पास करणं आवश्यक आहे, त्यावेळी तो मेन्सला क्वालिफाय असू शकतो. सो त्यामुळे तुम्हाला हा प्रकार दिसतोय, कळालं का? सो ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आपण मानू शकतो, पण त्यावर आणखी एक उपाय आहे. तुम्ही 3 चान्स दिल्यापेक्षा आज काय करताय, तुम्ही एका जागेसाठी 15 लोकांना बोलावताय, त्याच्यासाठी तुम्ही एका जागेसाठी 30 पोरांना बोलावा, म्हणजे तुमचं टार्गेट कम्प्लीट होईल. तुम्हाला वाटतं ना प्रत्येक पोरानं मेन्स दिली पाहिजे, तर प्रत्येक मुलाने मेन्स द्यावी, हे आयोगाचं टार्गेट कम्प्लीट होतं. त्यावरही एक उपाययोजना आहे. ठीक आहे, सो तुम्हाला सांगितलंय. आता पुढच्या मुद्द्याकडे बोलतोय, वन एक्झाम वन कट ऑफ. ही काय कन्सेप्ट? आधी काय व्हायचं, ही खूप जुनी आहे, आता नव्यानं आली नाही. आधी काय व्हायचं, पीएसआयचा कट ऑफ वेगळा लागायचा, एसटीआयचा वेगळा, एएसओचा, एसआरचा वेगळा. आता कसं नाही, आता सर्वांचा कट ऑफ एकच लागतो, समजा 50.52. मग तुम्ही मेन्स द्यायची आणि मेन्स मध्ये सांगायचं की मला कोणत्या पदासाठी तुम्ही निवडावं. मग आपण सांगितलं की मला पीएसआय, एएसओ, एसआर आणि एसटीआय काही चालते. मग तुम्हाला टॉपचे मार्क्स मिळाले तर एसआर पोस्ट मिळेल, सेकंड टॉप मिळाले तर एएसओ मिळेल, थर्ड टॉप मिळाले तर एसटीआय मिळेल, आणि नंतर पीएसआय. असा तुम्ही सिक्वेन्स लावू शकता, प्रत्येकाचा सिक्वेन्स वेगळा असेल. मग याच्यासाठी प्रेफरन्स द्यावे लागतात. जेव्हा तुम्ही मेन्सचा फॉर्म भरताना की मला 1 नंबर मध्ये पीएसआय साठी निवड असावी, 2 नंबर मध्ये एसटीआय साठी असावी, 3 नंबर मध्ये एसआर असावी, आणि 4 नंबर एएसओ असावी. तुम्हाला टॉपचे मार्क्स मिळाले, तुमची पोस्ट जी आहे हे तुम्हाला अलॉट केली जाते. कळालं? सो हा जो मुद्दा आहे हा आहे वन एक्झाम वन कट ऑफचा. सो म्हणजेच मला सांगायचं एकच आहे की आयोगाला हे सगळं साध्य करायचं आहे. आता याच्यामध्ये संभाव्य धोके काय काय मी तुम्हाला सांगतोय. सर्वात पहिले, एक तर 2-3दा प्री ही पटण्यासारखी पद्धत नाही. कारण की जर आयोगाने, म्हणजे समजून घ्या, 3 प्रिलिम्स होणार आहे, एक जानेवारी मध्ये होणार आहे असं समजू, एक जून मध्ये होणार आहे असं समजू, आणि एक नोव्हेंबर मध्ये होणार आहे असं समजू. ठीक आहे, एक लक्षात घ्या, समजा यक्स या कार्यकर्त्याने इथंच प्रिलिम पास केली तर मग आपल्याकडे उत्तर हे नाही की तो पुढच्या प्रिलिम्स देऊ शकेल की नाही. जर त्याला पुढच्या प्रिलिम्स देता येत असेल तर तो 3ही वेळा एकच पात्र होत असेल तर आयोगाचा हा जो उद्देश आहे तो साध्य होणार नाही. त्याच्यामुळे
2-3दा प्री हा काही सुटेबल मुद्दा नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे नॉर्मलायझेशन. सो नॉर्मलायझेशन हे तर पटण्यासारखी सिस्टमच नाहीये. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम ही पण फार विचित्र परीक्षा पद्धती आहे, ज्याला विरोध केला आहे आणि यासाठी मोठ्या स्तरावर विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून आणि महाराष्ट्रातील विविध कार्यकर्त्यांकडून त्याला विरोध होतोय. ठीक आहे. लक्षात घ्यायचं सर्वात चांगली गोष्ट आहे संवर्ग ऍड होणे. जर संवर्ग ऍड झाले तर आज जी फक्त मोजक्या पदांची पदभरती होत होती ती आज आयोगाकडे होईल. आयोगाचा एक फायदा असा आहे बाळांनो, आयोगाचा एक पर्टिक्युलर सिलेबस आहे. जसं ग्रुप सी सरळ सेवेमध्ये होतं ना, सिलेबस मध्ये खूप सारे विषय असतो आणि प्रश्न कुठे येईल काही सांगता येत नाही, पण आयोगाची एक बांधणी आहे, एक सिलेबस आहे. दुसरं, आयोग हा आपला मायबाप आहे. आयोग फार पारदर्शक आहे. मी स्वतः पोस्ट काढल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आयोगामध्ये एका पैशाचाही घोळ होत नाही. ठीक आहे. सो पारदर्शक आहे. तिसरं महत्वाचं आहे की आयोग जो आहे या सर्वात ऑथेंटिक आहे. सो ऑथेंटिक असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची काळजी घेता येते. ठीक आहे. सो ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला इथं तुम्हाला सांगता येईल की याचा हा एक फायदा होताना दिसतोय. म्हणून हे जे मुद्दे आहेत तर याला काही गोष्टीमध्ये आपण समस्या, ह्या तुमच्या समस्या आहेत. ठीक आहे. आणि ह्या तुमच्या संधी आहे. आणि लवकरच मला असं वाटतंय की ह्या समस्येवर तोडगा निघेल आणि आपला आयोग OMR आणि ब्लॅक पेनवर चालू होईल आपल्या परीक्षा. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बदल होणं चांगलं आहे, साहजिक आहे, पण त्या बदलाला काहीतरी बेस असावा असं मला वाटतंय. मायबाप आयोग ऐकेल, आपल्या मागण्या मागेल, कारण की आपलं जीवन आपण त्याला समर्पित केलं आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने सगळं होईल. आता एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त अभ्यासाला लागा. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीही प्रश्न असले तर हे माझा नंबर आहे 9881744762 इथं कॉल करू शकता. आणि माझं टेलिग्राम चॅनल आहे पवन BMPSC. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. जेणेकरून मी तुम्हाला माझ्या सर्व अपडेट आहेत हे देऊ शकतो. ठीक आहे. तसंच तुम्ही समजा जर एक मिनिट फक्त मला एक मिनिट द्या. येस. हा, तुम्ही जर ग्रुप सी साठी प्रिपेअर करत असाल तर बाळांनो, ग्रुप सी साठी आपली एक स्पेशल बॅच आहे ही MPSC कंबाईन ग्रुप सी. सॉरी बरं का. हा, तर ह्या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. या बॅच मध्ये तुमचा प्रिलिमचा सर्व सिलेबस कव्हर होईल, सर्व प्रिलिमचा कव्हर होईल, सर्व ऑल सब्जेक्ट. त्यानंतर ही बॅच तुम्हाला परीक्षेपर्यंत अवेलेबल असेल 499 मध्ये. आणि यासाठी माझा कुपन कोड तुम्ही वापरू शकता पवन B20. आणि लक्षात ठेवा, हा माझा मोबाईल नंबर आहे 9881744762. इथे तुम्हाला कॉल करू शकता. ठीक आहे. चल आता इथंच थांबतोय. एक पुढचा आणखी तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येईल. हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.